नमस्कार मंडळी. आज वपुंची तुमची बायको माझी बायको ही कथा वाचतोय. ही कथा आहे रंगमनाचे या कथासंग्रहामध्ये. कथा साधारण 45 वर्षापूर्वीची आहे, त्यामुळे त्या काळातलं सगळं वातावरण या कथेमध्ये आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळेल. त्या काळामध्ये टी व्हीवरती एकुलता एक जो चांगला प्रोग्राम व्हायचा, ज्या कारणाकरता सगळं कुटुंब, मध्यमवर्गीय कुटुंब थांबलेलं असायचं, तो प्रोग्राम म्हणजे छायागीत. त्याचा वारंवार उल्लेख आहे म्हणून थोडं स्पष्ट केलं. मी मध्ये जेव्हा पॉज घेईन तेव्हा नॅचरली काही दिवसांची गॅपमध्ये गेले हे आपल्याला समजेल. चिरंजीवा, आज तू साक्षात 35 मिनिटं उशिरा आलास. रेअर विंडो चित्रपटातल्या नायकाप्रमाणे मी प्रत्येक बिराडात काय काय चाललंय ते पाहूनही कंटाळलो. तू तुझ्या विलंबाचे कारण विदित करू शकशील काय? हवा खराब होती. कंट्रोल टॉवरकडून परवानगी मिळेपर्यंत 35. ओके, पण 35 मिनिटात हवा बिघडण्याचं कारणच काय? तीर्थरूप, तुमची बायको जबाबदार आहे त्याला. तुमच्या बायकोने तांदूळ कुठे ठेवले होते हे सांगितलंच नाही. माझ्या बायकोने सगळे डबे उघडून बघितले, तांदूळ सापडले नाहीत. मग तिने मला वरच्या देशपांड्यांकडून मोठं स्टूल आणायला लावलं. सर्वात वरच्या फळीवरचा डबा शोधायचं काम आमचं. का? उंच स्टूलावर चढणार कोण? चिरंजीव, तुझी बायको लग्नापूर्वी हायकिंग ट्रेकिंग वगैरे करायला जात होती म्हणे. एक तीर्थरूप, एक लक्षात ठेवा, ते जरी खरं असलं तरी स्टूलावर चढण्याचा मान नवऱ्याचाच असतो. ठीक आहे, तांदूळ सापडले का इतकं करून? सापडले, पण तीर्थरूप, तुमच्या बायकोने ते निवडून ठेवलेले नव्हते. आमच्या बायकोचा चष्मा दुकानात आहे, काडी बसवायला दिला आहे, त्याचा स्क्रू गेला होता. चष्म्याशिवाय आमची बायको तांदूळ कसे निवडणार? तुम्ही कमाल करता तीर्थरूप. चष्म्याची काडी, तिचा स्क्रू तिथल्या तिथे बसून दिला जातो. तुमच्या बायकोने चष्मा लगेच का नाही आणला? हां, माझी बायको उगीच नाही कॉमेंट करत. सांगून टाका काय कॉमेंट केला. चष्म्याचं निमित्त सांगितलं की निवडणं टिपणं करायला नको. आय सी. एक तर रोज लागणारं धान्य हाताशी हवं, उंचावर ठेवायचं नाही, आणि ठेवलं तर कमीत कमी निवडून ठेवायचं. करेक्ट. मग तीर्थरूप, अशा वेळेला माझ्या बायकोने जर तुमच्या बायकोवरती त्या मुद्दाम करतात असा आरोप केला तर डोंट ब्लेम हर फॉर दॅट कॉमेंट. हां, यस चिरंजीव. पण मग आता जेवणाचं काय? आता काय, माझी बायको तांदूळ निवडेल, त्यानंतर कुकरच्या 2 शिट्ट्या. 2 का 3? अहो, नुसते तांदूळ असतील तर 2, डाळ तांदूळ असतील तर 3. का तीर्थरूप, तुम्हाला हा प्रश्न का पडला? आमची बायको 3 आणि 4 शिट्ट्या होईपर्यंत थांबते, तेही माझ्या बायकोने सांगितलंय. पण तुमच्यापर्यंत काय काय आणायचं? ठीक आहे, पुढे. त्यानंतर प्रेशर कुकरचं झाकण सैल होईपर्यंत जो वेळ लागेल तो. चिरंजीव, आम्ही भुकेने हैराण झालो आहोत. इलाज नाही, तांदूळ निवडल्याशिवाय कुछ नाही. आणि आज छायागीत, ते संपेतो तांदूळ निवडले जाणार नाहीत. छायागीत संपून कुठल्या तरी कुकरची जाहिरात झळकली म्हणजे माझ्या बायकोला घरच्या कुकरची आठवण होईल. तोपर्यंत मी इडल्या आणल्या आहेत. पण तीर्थरूप, सगळ्या खाऊ नका. भाताची भूक ठेवा, नाहीतर तो उरेल. मग तुमची बायको उद्या सांगत राहील, केवढा रद्या शिजून ठेवलाय. भात टाकण्यापूर्वी कोण किती जेवणार ह्याची तरी चौकशी करायची. पण चिरंजीव, तीर्थरूप, इडल्या खा. पण चिरंजीव, तुझ्या बायकोचं काल निश्चित चुकलं. हां, कसं? आमच्या बायकोने सर्वात वरच्या फळीवर मोठ्या डब्यात तांदूळ ठेवले होते हे खरं आहे, पण ते गोडाऊनप्रमाणे म्हणजे रिझर्व्ह कोटा होता तो. नेहमीसाठी तिने 1 किलो तांदूळ निवडून प्लास्टिकच्या पिशवीत फ्रीजवर ठेवले होते, आणि माझ्या बायकोला ते दिसले नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्या पिशवीच्या पुढे बिस्किटांचा पुडा होता. म्हणजे तुमच्या बायकोने ते तांदूळ निवडले होते पण तरी लपवले होते. हां, शक्यता आहे. का? पण असं डावपेचाने का वागायचं? डावपेच असं नाही. आमच्या बायकोचं म्हणणं असं की तुझ्या बायकोचं घरात नीट लक्ष आहे की नाही हे तिला बघायचं होतं.
गृहिणी म्हटली की ती जागरूक हवी, सावध हवी. संध्याकाळी कामावरून आल्यावर तुझ्या बायकोने चहा केला, बिस्किटं खाल्ली, तेव्हा पुढ्याच्या मागची तांदळाची प्लॅस्टिकची पिशवी तिला दिसली नाही का? पण ती पिशवी तिने बघून न बघितल्यासारखी केली. मुकाट्याने त्यातले तांदूळ घेतले असते तर तुझ्या बायकोला आमच्या बायकोच्या नावाने शंख करायला मिळणार नाही, म्हणून तिने वरच्या फळीकडे धाव घेतली. असं कोण म्हणतं? आमच्या बायकोचा अंदाज. तीर्थरूप, तुमच्या बायकोचे अंदाज नेहमी चुकतात बरं का. तिला हवामान खात्यात नोकरी करायला लावा. कल्पना चांगली आहे. आता आमची एक शंका, तुमच्या बायकोचा चष्मा जर दुकानात दिलाय तर तिने तांदूळ कसं निवडले सांगता का? डाव्या हातात मॅग्निफाईंग ग्लास घेऊन, केवळ तुझ्या बायकोला त्रास नको म्हणून. पण तुझ्या बायकोने आज कामावरून येताना आमच्या बायकोचा चष्मा काही आणला नाही. माझ्या बायकोसाठी काहीही केलं नाही बरं का. मावशी आली होती, तिच्यासमोर मॅग्निफाईंग ग्लासचं नाटक. चष्म्याची काडी तिथल्या तिथे बसून मिळते, तर ते काम नाही केलं. चिरंजीव, स्क्रू पडला म्हणून काडी निघाली, त्याच वेळेला चष्म्याचे काच निखळून फुटली, मग चष्मा लगेच कसा मिळेल? असं होतं तर तुमच्या बायकोने माझ्या बायकोला सरळ सरळ येताना चष्मा आण असं का नाही सांगितलं? तिचं म्हणणं असं की सांगितल्यावर काय कोणीही काम करेल. घरातल्या माणसाबद्दल आस्था बाळगून न सांगता काही गोष्टी करायला हव्या. ठीक आहे तीर्थरूप, उद्या ऑफिस ऑर्डर काढतो की सगळ्यांच्याबद्दल आस्था ठेव. चिरंजीव, कडक कारवाई केली जाईल असं हे सरकारी घोषणेसारखं झालं. निश्चित कामं नेमून द्यावीत तर रिझल्ट दिसतील. ठीक, तुमच्या बायकोचा चष्मा माझ्या बायकोला मी आज आणायलाच लावतो. नको, आमची बायको आज स्मार्टली बाहेर पडली आणि चष्मा घेऊन आली. काय सांगता काय? मग येता जाता टॅक्सी, चष्म्याचे 14 रुपये आणि टॅक्सीचे 32. तुझी बायको ग्रेट. तुमच्या बायकोपेक्षा? शक्यता आहे, म्हणजे शक्यताच, खात्री नाही. जी प्रथम पांढरा बावटा दाखवील ती लहान. पांढऱ्या बावट्याचं विसरा. या बायकांजवळ अर्जुनासारखा अक्षय्य भाता असतो, त्यातले बाण संपत नाहीत. आता ग्रेटनेस सांगा तीर्थरूप. तिने स्वतःच्या कुंकवाच्या टिकल्या आणल्या, पण आमच्या बायकोच्या टिकल्या संपल्या आहेत, तर स्वतःबरोबर आमच्या बायकोसाठी टिकल्या का नाही आणल्या? तीर्थरूप, त्याचं कारण वेगळे बरं का. मागच्या वेळी केव्हा तरी आणल्या होत्या, त्यावेळेचा सगळा लॉटच खराब निघाला होता. त्याचं गमिंग व्यवस्थित झालं नव्हतं. त्या टिकल्या टिकतच नसत, लगेच पडायच्या. चिरंजीव, जी टिकत नाही ती टिकली. तसं नव्हे, जी कपाळावर टिकत नाही ती टिकली. या टिकल्या आरशावर लावा, 8-8 दिवस राहतात. वॉश बेसिन किंवा बाथरूमवरच्या टाईल्सवर लावा, तिथे राहतात. ती तुझ्या बायकोची सवय. माझी बायको म्हणते टाईल्सला आरशाला टिकल्या चिकटवण्याची सवय तुमच्या बायकोची. आणखीन काय काय म्हणते तुझी बायको? लावालाव्या करायची त्यांना सवयच आहे. तुझ्या बायकोला यापैकी कोणतीच सवय नाही का रे? आता आरशाला चिकटवलेली टिकली तुमच्या नावची की माझ्या नावची कसं कळणार? तीर्थरूप, खडसावून विचार की तुझ्या बायकोला. सॉरी. आता सॉरी का? अहो, टिकली नाही टिकली तर न टिकू दे, बायको तरी टिकू दे. आजकालच्या बायका संसार टिकलीसारखाच वरवरचाच करतात. तरी सुद्धा चिरंजीव, त्या न टिकणाऱ्या टिकल्यांचं एक पाकिट तुझ्या बायकोने आमच्या बायकोसाठी का आणलं नाही? तुमची बायको त्या दिवशी स्मार्टली टॅक्सीने गेली आली, फक्त स्वतःचा चष्मा आणला. माझ्या बायकोचा दुसऱ्याच दिवशी उपास होता, साबुदाणा संपला होता घरातला, तुमच्या बायकोने साबुदाणा का नाही आणला? चिरंजीव, म्हणजे बॅलन्स टॅली झाला ना? झकास. चला मग, पानं घेतली असतील. तीर्थरूप, आज शुक्रवार, आज परत चाय घेत, तेव्हा इडली खा. तीर्थरूप, तुम्ही गच्चीवर आलात ते नुसत्या गंजी फ्रॉकमध्ये, शर्टने घातला? सापडला नाही. तुमच्या बायकोला का नाही सांगितलं? बायकोलाच सापडला नाही. नवल आहे, तुझीच बायको जबाबदार आहे त्याला. तुम्ही हल्ली माझ्या बायकोबद्दल फार बोलता. चिरंजीव,
तुझी बायको जबाबदार आहे असं आमचं म्हणणं नाही, आमच्या बायकोचं म्हणणं आहे. आम्ही सहसा कुणाबद्दल बोलत नाही. सहनशक्तीचा आमचा थ्रेशोल्ड जबरदस्त आहे. असं कोण म्हणतं? नुसतं म्हणून म्हणणारे थांबलेले नाहीत. त्यांनी तर आम्हाला प्रशस्तीपत्रक पण दिलं आहे. त्यांनी म्हणजे कोणी? खुद्द आमच्या बायकोचं वागणं सहन केल्याबद्दल आमच्या तीर्थरूपांच्या बायकोने आणि आईचं वागणं सहन केल्यामुळे आमच्याच बायकोने. हत्तीच्या त्यात काय? तुम्ही तुमच्याच बायकोचं वागणं सहन करताय म्हणून माझी बायकोही तुमचा सत्कार करेल. पण तरीही विदाऊट शर्ट तुम्ही गच्चीवर का आलात? चिरंजीव, काल तुझ्या बायकोने तिच्या पद्धतीप्रमाणे कपड्यांची कपाटं लावली. वाटेल तिथे वाटेल ते कपडे ठेवते असं म्हणत आमच्या बायकोने शर्ट शोधला. तो सापडला नाही. मग आम्ही तसेच गच्चीवर आलो. तुम्हाला येऊन किती वेळ झाला? 15 मिनिटं. का? तेवढ्यात हवामान बिघडलं वाटतं. नाही, मी आलो तेव्हा कुरुक्षेत्रावर सामसुमच होती. कारण विचारा. सांगा. माझी बायको बाथरूममध्ये तिचं पातळ धूत आहे. आत्ता? आणि तेही स्वतः? होय. त्याचं कारण ती विशिष्ट तऱ्हेची साडी आहे. ती मोलकणीकडे टाकायची नाही म्हणून माझ्या बायकोने ती काल संध्याकाळी भिजवली. ती साडी खरी काल रात्रीच धुवायची पण राहिली. आज सकाळी पण ती विसरलीच. अरे, आमच्या बायकोला का नाही सांगितलं? तीर्थरूप, तिथेच सगळी मजा आहे. तुमच्या बायकोला ते सगळं माहीत होतं, पण आमच्या बायकोच्या ते कधी लक्षात येतं हे तुमच्या बायकोला पाहायचं होतं. अशी गंमत आहे. चिरंजीव, नुसता अंदाज करू नका, नाहीतर तुम्हालाही हवामान खात्यात पाठवावं लागेल. मी अंदाजाने बोलत नाही. तुमच्या बायकोने आमची बायको साडी धुवायला गेली होती तेव्हा मला सांगितलं. ऐसी बात आहे. मुश्किल आहे. तीर्थरूप, तुमची बायको तुमच्या परमपूज्य मातोश्रींची एक हकीकत गेले 26 वर्ष ऐकवतीये. माहिती आहे का? खरं तर तुमच्या बायकोचा आत्मकथनाचा एक 1000वा कार्यक्रम षण्मुखानंद हॉलमध्ये लावायला हवा. खास जनता शो. ते असो. हकीकत कोणती? तुमची बायको 3 दिवस फ्लूने आजारी होती, तर तिचं पातळ बाथरूममध्ये 3 दिवस भिजत पडलं होतं. पण तुमच्या मातोश्रींनी ते पिळून टाकलं नाही. ती हकीकत सांगताना तीर्थरूप, तुमच्या बायकोच्या डोळ्यातून आजही अश्रू येतात. गेल्या 26 वर्षात हे अश्रू जमवले असते तर आज माझ्या बायकोची साडी त्यात धुवून निघाली असती. आणि तुम्ही म्हणता आमच्या बायकोला का नाही सांगितलं? तुमची बायको भूतकाळ विसरली नाही आणि तरीही आज ती तीच गादी चालवत आहे. समजे? चिरंजीव, प्रत्येक घटनेला काही कारणं असतात. तुझी बायको 5 दिवसांपूर्वी इस्त्रीचे कपडे आणण्यासाठी लॉन्ड्रीत गेली. तिने आमच्या बायकोचा इस्त्रीला टाकलेला परकर काही आणला नाही. परकर इस्त्रीला टाकल्याचं त्यांच्या कधी लक्षात येतंय हे तुझ्या बायकोला पाहायचं होतं. आता तुम्ही चला ऑब्झर्वेटरीत नोकरीला. हा अंदाज नव्हे, मला हे लॉन्ड्रीवाल्यानेच सांगितलं. तुझ्या बायकोने कमीत कमी हे दुकानदाराजवळ तरी बोलायचं नाही. पुढच्या वेळेला या परिस्थितीचा फायदा घेऊन समज लॉन्ड्रीवाल्याने एखादा कपडा ढापला तर? चांगल्यापैकी पॅन्ट म्हण किंवा भारी शर्ट म्हण. त्यात काय? शर्ट गेला तर मी नुसत्या गंजी फ्रॉकवर गच्चीवर येईन आणि ज्या दिवशी येणार नाही त्या दिवशी समजा की माझी पॅन्ट गेली. आज जेवण झाल्यावर तुम्ही पुन्हा गच्चीवर आलात? सहज आलो. तू का आलास? तुमच्या बायकोने पाठवलं. कशासाठी? दूध पोहे खाणार का विचारण्यासाठी. आत्ता जेवण झाल्यावर दूध पोहे? जेवण गेलं नसेल तर भूक असेलच ना. पण जेवण न जाण्याचं कारण काय? माझ्या बायकोने केलेला रस्सा, त्याला चव ना ढव, एकच तोंडी लावणं असलं की ते चांगलं व्हायलाच हवं, वगैरे वगैरे. तुमच्या बायकोची साप्ताहिकी चालली आहे. हां, चिरंजीव, संसारात असं चालायचंच. 4च दिवसापूर्वी तुझ्या बायकोने आमची कणिक आमच्या पोळ्या हा कार्यक्रम नाही का सादर केला? माझ्या ध्यानात नाही. कणिक आमच्या बायकोने भिजवली आणि पोळ्या तुझ्या बायकोला कराव्या लागल्या. कणिक घट्ट भिजून ठेवतात, पोळी लाटली जात नाही, वगैरे वगैरे चाललं होतं प्रत्येक पोळी लाटताना. तीर्थरूप, त्याचं असं आहे,
की प्रत्येक बाईची कणिक भिजवण्याची पद्धत वेगवेगळी असते. कणिक टिमण्याची पद्धत मात्र एकच असते. काही काही गोष्टी बायका दुसरीला का करायला लावतात तेच कळत नाही. काही काही गोष्टी म्हणजे आणखीन कुठल्या, साधं विणकामाच्या बाबतीत 4 सुलट 2 उलट इतकं ते साधं नसतं. प्रश्न तो नाही. तासभर जरी एखादी मैत्रीण गप्पा मारायला आली तरी विचारते, अगं 2 सुया बसल्या बसल्या करू का? की आपली बाई म्हणते, हो कर ना. तिचे टाके घट्ट तरी येतात किंवा सैल. तिची पाठ वळली रे वळली की तिने विणलेले टाके उचलून टाकायचे. आमची कणिक आमच्या पोळ्यांप्रमाणे, आमचे टाके आमच्या सुया, असा एक कार्यक्रम ठेवायला हरकत नाही. हे दोन्ही विषय आपण टीव्हीला सुचवू, पण तोपर्यंत पोहे खाणार का सांगा ना. मला तुझ्या बायकोने केलेला रस्सा लाजवाब जरी वाटला नाही तरी अर्धपोटी राहावं असाही वाटला नाही. आमचा दावा वेगळाच आहे. तुमच्या बायकोने माझ्या बायकोला कधीतरी विश्वासात घेऊन गप्पा टप्पा करीत कोणती भाजी कशी करावी वगैरे वगैरे ती या घरी येताच का नाही शिकवलं हो? चिरंजीव, मग तिच्या माहेरचं वळण यासारख्या विषयावर बोलायला कसं मिळालं असतं? तीर्थरूप, आपण ह्याच्यावरती काय करू शकतो? तुझी भावी सून तुझ्या बायकोच्या नावाने असाच शंक करणार नाही ना, एवढंच कदाचित सांभाळू शकतो. तीर्थरूप, गेले अनेक दिवस आपण गच्चीवर येऊन शिखर परिषद भरवीत आहोत. त्याचा काय उपयोग? का? आपण फक्त अहवाल वाचन केल्यासारखंच करतो हो. चौकशी समिती नेमल्याप्रमाणे. आणखीन चांगला शब्द, आयोग. बरं, मग आणखीन काय करायला हवं? धोरण आखून द्यायला हवं. धोरणापेक्षा अंमलबजावणी जास्त महत्त्वाची. ते कोण करणार? चिरंजीव, समित्या का नेमतात ते माहिती आहे का? लोकांचा आवाज बंद करायचा म्हणून. समितीच्या निमित्ताने काही रिकामटेकडी लोकांची वर्णी लागते. अंमलबजावणी करा अथवा न करा, त्यांचं काय बिघडतं? त्यांचं बिघडत नसेल, आपलं तर बिघडणार ना. कसं? तुमची बायको उद्यापासून पोळ्या करणार नाही असं म्हणाली आहे. आता त्याचा विचार तुझ्या बायकोने करावा. ती हल्ली कणिक चाळाचाही कंटाळा करते. मुळीच नाही. हल्ली ती सत्वयुक्त आहाराच्या मागे लागली आहे. आपण पीठ चाळून घेतो, विटॅमिन्स असलेला कोंडा आपण मोलकरणीला देतो, तिची प्रकृती सुधारत जाते आणि आपल्या बायका बी कॉम्प्लेक्स सारख्या गोळ्या खात बसतात. आता ह्यापुढे कणिक न चालता वापरायची असं माझ्या बायकोने ठरवलेलं आहे. मग तिनं का नाही सांगितलं? नीट बोलली असती तर आज जे घडलं असतं तेही घडलं नसतं. आमच्या बायकोने आज चकल्या करायच्या ठरवलं होतं, तर तुझ्या बायकोने आजच फरशा धुवायचं काम का काढलं? आमच्या बायकोला कढई, तेल, भाजणी सगळं घेऊन रानड्यांच्या घरी जावं लागलं. माझ्या बायकोने आज घर मुळीच सोडायला नको होतं. वाह तीर्थरूप, मग माझ्या बायकोने काय रानड्यांच्या घरच्या फरशा धुवायच्या का? अरे पण दोघींनी मिळून सकाळी फरशा धुतल्या असत्या आणि दुपारी एकत्र येऊन चकल्या केल्या असत्या तर बिघडलं असतं का? तर शिखर परिषदेत आढावा कशाचा घ्यायला मिळाला असता आपल्याला? या दोघींची सणसणीत जिरायला हवी पिताश्री. काहीतरी जबरदस्त घडायला हवं. तसं व्हायचं नाही. आपल्यालाच दया येऊन आपण मदतीला धावून जाऊ. तीर्थरूप, एकमेकीला नावं ठेवीतच ह्या संसार करणार का? येस. या कधीही एकमेकींच्या मैत्रिणी बनणार नाहीत. एक वेळ काँग्रेस आणि जनता एकत्र येईल, पाकिस्तानी धर्मांधता सोडतील, पण चिरंजीव, तुझी बायको आणि आमची बायको एक दिलाने या 4च माणसाचा संसार समजुतीने करणार नाहीत. इतकंच कशाला, एकमेकींच्या नावाने खडे फोडताना ती चूक त्यांनीच तर केली नाही ना कधी, याचाही शोध घेणार नाहीत. कशावरून? तुला 2-3 दिवसात प्रत्यंतर दाखवतो. नक्की नक्की. पण त्या दिवशी नुसत्या इडल्यांवर भागणार नाही. गच्चीवर राईस प्लेट आणायची अख्खी, कारण त्या दिवशी घरी स्वयंपाकच होणार नाही. तीर्थरूप, तुम्ही जेव्हा प्रत्यंतर दाखवणार असाल ते दाखवाच, पण आता स्वस्थ बसणं योग्य नाही. खरोखरच कडक कारवाई करायला हवी. माझ्या बायकोला छळण्याच्याच उद्देशाने तुमची बायको घातपाती कारवाया करत आहे, यात शंका नाही. चिरंजीव, काहीतरी काय बोलताय? घातपाती काय? आमच्या बायकोने तुझ्या बायकोच्या कपाटात काय हातबॉम्ब, टाइम बॉम्ब वगैरे लावलाय का?
यू सेड इट. तसंच केलंय. आज आमच्या बायकोने कपडे आवरले, कपाटं लावली, पण अशी लावलीत की एकतर बघणाऱ्याचं डोकं फिरावं किंवा डोकं फिरलेल्या माणसाने कपाट लावलंय असं वाटावं. म्हणजे काय केलंय? चड्ड्या, गंजी फ्रॉक, हातरुमाल, परकर यासारख्या शेड्यूल कास्ट म्हणजे दुय्यम वस्तू हँगरला लावल्या आहेत आणि पॅन्ट, शर्ट, साड्या यासारख्या वस्तू गाठोड्यात बांधून ठेवल्या आहेत. तीच बाब स्वयंपाकघरातल्या वस्तूंची. तीर्थरूप, जस्ट इमॅजिन, ज्या मोठ्याल्या चिनी मातीच्या बरण्यातून दादरे बांधून लोणची वगैरे ठेवतात त्यात डाळ तांदळासारखे जिन्नस ठेवलेत. काय करायचं? आपण या डब्यांवर मोठ्याली नावं घालू. ते काय वाण्याचं दुकान आहे का? आणि पुन्हा त्याच डब्यात तेच धान्य जाईल याची गॅरंटी आहे का? आपल्याकडे नाही का रेकॉर्ड्सच्या कव्हरवरती नावं आहेत, पण काय होतं त्यात तीच रेकॉर्ड सापडते का? गुणगाईन आवडी या अभंगाच्या कव्हरमध्ये मैंने पीना सीख लिया हे गाणं सापडतं. आता हे पाप की पुण्य? दिस इज नथिंग. आज पुन्हा धुवायला टाकलेल्या कपड्यांची वाट लागली आहे. कशी काय? अजूनही नवा कोरा रंगीत कपडा इतर कपड्यांबरोबर भिजत राहतो. चुका सुद्धा नवीन करून दाखवत नाहीत. तिथे तरी कल्पनाशक्ती लढवून दाखवावी. जुन्याच चुका रिपीट करतात. सगळ्या कपड्यांना रंग लागलाय. व्हेरी गुड. व्हेरी गुड काय? शिखर परिषदेतर्फे तुमच्या बायकोला एक खरमरीत निषेध करिता जायलाच हवा. आमच्या बायकोला की तुझ्या? सगळा गोंधळ तुमच्या बायकोने. आमच्या बायकोवर ढकला सगळं चिरंजीव. ती तुझ्या बायकोच्या नावाने आकाश पाताळ एक करत होती. ओके, असेच खाली चला. दोघींना आमने सामने आणून शहानिशा करून टाकू. दोघी बेमालूम खोटं बोलतील. सीमा रेषेवर गस्त घालणाऱ्यांपैकी प्रथम चकमकीला कोण प्रारंभ करतं हे कधी समजतं का? तीर्थरूप, हसू नका, मी फार अस्वस्थ आहे. आलं प्रत्यंतर. म्हणजे तो सगळा गोंधळ आज मीच घातला. काय सांगता? मी तुला बोललो होतो झगास. पण आता पुढे काय? आता मी उलगडा करेन. तातडीने करा, कारण दोघीही घर आवरायला तयार नाहीत. एकमेकांच्या नावाने खडे फोडतायत पण एकमेकांना जाब विचारत नाहीयेत. दॅट इज द फनीस्ट पार्ट ऑफ इट. पण तीर्थरूप, दोघींना एक्सपोज करताना तुम्ही आपलं दोघांचं नुकसान केलं. कसं काय? कपड्यांची वाट लावलीत ना सगळ्या. हसू नका चिरंजीव, मी असं कसं करेन? मग काय केलं? आज आमची बायको शेजारच्या सरपोतदारांकडे गेली होती. स्वतःच्या श्रीमंतीच्या, ऐपतीच्या, मोठेपणाच्या गप्पा ऐकवण्यासाठी त्या बाईला बकरा हवा असतो. आमची बायको तिकडे गेल्यावर मी कपड्यांची कपाटं उघडली तर त्यात गाठोडी भरलेली. कसली गाठोडी? जुन्या कपड्यांची. सगळे कपडे साठवून ठेवलेत. जागा कशी पुरायची रे? आर्किटेक्ट आणि इंटिरियर डेकोरेटरचा व्यवसाय असूनही आणि अभ्यास असूनही मी हारलो रे बाबा. तुमची बायको तुम्हाला इंटिरियर डेकोरेटर मानतच नाही. मुळी न मानू दे. तिच्या संसारातल्या सगळ्या चैनी मीच याच धंद्यावरती भागवलेल्या आहेत. जाऊ दे, अपसेट होऊ नका. हां, तुमच्या बायकोला तुम्ही त्या गाठोडीचं काय करत ते सांगा आधी. गाठोडी तशीच ठेवलीत. तुझ्या बायकोला ते कपडे गरीब लोकांना वाटायचे आहेत आणि आमच्या बायकोला एक स्टीलचं पातेलं बोहार्डीकडनं मिळवायचं आहे. मी त्या कपड्यातले काही कपडे भिजवले. त्यात हमखास रंग जाईल असा गॅरंटीड रंगाचा तुकडा टाकला. तोच गोंधळ धान्यांचा आणि डब्यांचा घातला. त्या निमित्ताने तरी दोघी एकत्र येऊन काही ठरवतात का हे मला बघायचं होतं. पण जाऊ दे चिरंजीव, राईस प्लेट आणलीत का? आपण खाली जाऊ. कंट्रोल टॉवरला सेफ लँडिंग आहे का, रनवे क्लिअर आहे का याची खात्री करून घेऊ, विचारून घेऊ आणि मग बाकीचं ठरवू. पण त्यापूर्वी शेवटची कैफियत सांगायची मला तुमच्या बायकोबद्दल. सांगा. माझ्या बायकोने कपाट आवरायला घेतलं की तुमची बायको समोर पलंगावर बसून 1, 2, 3 असं करीत माझ्या बायकोच्या हँगरवरच्या साड्या मोजत राहते. अरे कौतुकाने असेल. तीर्थरूप, आवाजावरून उच्चारावरून हेतू समजतो. उचक्या यायला लागल्या की कसा आवाज येतो ते आठवा. आता आकडे आणि उचकी यांचं कॉकटेल करा. ठीक आहे. आता पुढच्या महिन्यात मी 5-6 गावांना सुपरविजनसाठी जाणारे वारंवार प्रत्येक गावावरून साड्या आणतो. तिने अकारण तुलना करायला नको.
तीर्थरूप, तुमची बायको खरंच ग्रेट आहे. कशी? अहो ती तुमच्या नावाने शंख करत होती. कोणाजवळ? माझ्या बायकोजवळ. काय म्हणतोस? येस. काय म्हणत होती? आमच्या यांना गेले महिन्याभर काय झाले कोणाच ठाऊक, वेळ लागल्याप्रमाणे साड्या आणत सुटलेत प्रत्येक गावावरनं. सुपर. आणि हे सगळं आमची बायको तुझ्या बायकोजवळ बोलली. फारच छान. यासाठी का होईना मनातलं सुनेजवळ व्यक्त करावं इतपत तुझी बायको जवळची वाटायला लागली तर. तीर्थरूप, स्वतःच्या नवऱ्याच्या नावाने खडे फोडायचे असतील तर बायकांना वाटेल ती व्यक्ती जवळची वाटते. चिरंजीव लाखातला बोलला. अरे अरे पण हे काय, तुला एकाएकी रडायला काय झालं? अरे रडतोस काय? व्हॉट इज द मॅटर चिरंजीव? तीर्थरूप, आमची मागणी फार किरकोळ आहे हो. आधी डोळे पुसायचे. हां, दॅट्स इट. आता बोला. माझ्या बायकोने रोज पंचारती ओवाळून स्वागत करावं. कामावर निघालो की कुंकुम तिलक लावावा. गरम पाण्याने पाय धुवावेत असं आम्ही कधीही मागत नाही हो. हसता काय? माझीच वाक्य बोलतोयस म्हणून हसलो. 27 वर्षापूर्वी आम्ही आमच्या बायकोला आणि आमचे तीर्थरूप त्यांच्या बायकोला 55 वर्षापूर्वी हेच सांगत होते.